मोसम खोऱ्यात पशुधन चोरीला जात असल्यामुळे पशुपालक चिंताग्रस्त। बागलाण तालुक्यातील मोसम खोऱ्यातील धाने गावातील देवीदास केशव कापडनीस यांच्या मालकीच्या 19 शेळ्या व म्हैस चोरीला गेल्याची घटना शनिवार दिनांक 9 मे रोजी घडली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की दाणे तालुका सटाणा येथील अल्पभूधारक शेतकरी देवीदास केशव कापडनीस यांची नामपूर ताहाराबाद रस्त्यालगत शेती असून शेतीला जोडधंदा म्हणून शेतीपालन व पशुपालन करतात। त्यांच्या शेतातील बंदिस्त शेडमध्ये असलेल्या 19 शेळ्या, बोकड व म्हैस चोरीला गेल्याचे सकाळी शेतात गेले। बंदिस्त शेडचे कुलूप तोडून जनावरे चोरीस गेल्याचे लक्षात आले। घटनास्थळी पिकअप वाहन उकिरड्यावर फसल्याने चोरट्यांनी घटनास्थळापासून 1 किलोमीटर अंतरावरील शेतकरी मंगेश कापडनीस यांच्या कांदा चाळीचे कुलूप तोडून ट्रॅक्टर आणून पिकअप वाहन ओढून ट्रॅक्टर घटनास्थळी सोडून चोरट्यांनी पळ काढला। एकूण 3,50,000ची चोरी झाल्याने देवीदास कापडनीस आर्थिक संकटात सापडले असून अवकाळी पाऊस, उन्हाची तीव्रता त्यामुळे शेतातून काढलेला कांदा खराब होत असून त्यातच पशुधन चोरीच्या घटना वाढल्याने शेतकरी धास्तावलाय। पोलीस प्रशासनाने रात्री व पहाटे गस्त वाढवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। पहाटे 1 ते 4 वाजेच्या सुमारास चोरीच्या घटना घडत आहेत। त्याबाबत जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले। कामी पोलीस कर्मचारी यांना सूचना दिल्या आहेत। पशुधन चोरट्यांचा लवकरच तपास करावा अशी मागणी नानाजी कापडनीस, मधुकर कापडनीस, सचिन कापडनीस, तुषार कापडनीस, राहुल कापडनीस, मनोहर कापडनीस, संदीप कापडनीस, शेखर कापडनीससह गावातील पशुपालकांनी केली आहे। या घटनेमुळे पशुपालकात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून चोर सापडलेच पाहिजे अशी प्रतिक्रिया सर्वत्र व्यक्त होत आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।